माळशेज घाटात फिरायला जायचं आहे. मी हमखास सांगते, माळशेज घाटात अशी ही 4 ठिकाणं आहेत हिडन प्लेस, ते तुम्ही नक्कीच पाहिले नसतील. ती कोणती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी तुमची लाडकी सुची आज तुमच्यासाठी माळशेज घाटाची एकदम मस्त सफारी घेऊन आलेली आहे. तर त्याचं झालं असं की आज बाहेर ना खूप वातावरण भारी होतं, पाऊस पडत होता आणि मग ठरवलं की चला आज माळशेज घाटात जाऊया. मग काय, एकदा ठरवलं की मागे नाही हटायचं. घरातली सगळी कामं आटपून आम्ही निघालो. मी, माई, मम्मी आणि रोहन असे सगळे निघालो होतो. आज सागर नव्हता आमच्याबरोबर, कारण तो त्याला ऑफिस होतं. आणि हो, माई आणि मम्मी कॅमेरासमोर अजिबात येत नाही, कारण ते कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत. सो त्यांना कॅमेरासमोर आणणं म्हणजे एक मोठं मिशनच आहे. आणि खरं सांगायचं तर मीच ब्लॉगिंग आत्ता सुरू केलं आहे, त्यामुळं माझी कॅमेरासमोरची व्यथा काय आहे ना, हे तुम्हाला लवकरच कळेल पुढे. आणि मी काय माती खाल्ली ते पण तुम्हाला कळणारच आहे. असो, जसं आम्ही पुढे जात होतो ना, तसं वातावरण इतकं भारी होत चाललं होतं ना की काय सांगू. आणि माळशेज घाटात पोहोचल्यावर तर असं वाटत होतं आपण रस्त्यावरून नाही, चक्क ढगांच्या मधूनच चाललो आहे. खरं सांगायचं तर पृथ्वीवरचं खरं सुख कुठे असेल ना, तर ते आत्ता आमच्यासमोर होतं. मग थोडा पावसात भिजलो, फोटो काढले, टाईमपास केला. आणि पावसाळ्यात माळशेज घाटात आलो आणि वॉटरफॉल पाण्याखाली भिजलो नाही, तर मग त्या ट्रिपला अर्थ काय आणि ती ट्रिप पण कशी कंप्लीट होणार ना. आणि घाटात गेल्यावर गरमागरम मॅगी नाही खाल्ली तर मला असं वाटतं ती ट्रिपच कंप्लीट होऊ शकत नाही. आणि त्याच्यात पाऊस पडतो आणि आपण चहा पिणार नाही, असं होऊच शकत नाही. तर तुम्ही असं माळशेज घाटात किंवा कुठे फिरायला गेला आहेत आणि मॅगी आणि चहाचं कॉम्बिनेशन कधी ट्राय केलं आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी तुम्हाला ना ह्या ट्रिपची एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. तुम्ही जर माळशेज घाटात कधी आलात ना, तर फक्त घाट बघून नका जाऊ. तर इथे जवळच आहे ना पिंपळगाव डॅम आहे आणि काळू वॉटरफॉल पण इथेच आहे. सो तो पण बघून जा. आणि जे ट्रॅकिंग लवर असतील त्यांच्यासाठी हरिश्चंद्रगड पण इथे आहे. आणि तुम्हाला जर बर्ड वॉचिंग आवडत असेल ना, तर कॅमेरा नक्की कॅरी करा, कारण इथलं नेचर इतकं सुंदर आहे की कॅमेऱ्यामध्ये काय कॅप्चर करायचं आणि काय सोडायचं हेच तुम्हाला कळणार नाही. म्हणून एक दिवस माळशेज घाटातली ट्रिप आहे ना, नक्की प्लॅन करा. निसर्ग, पाऊस, धुके, मॅगी आणि आपल्या माणसांसोबत केलेला टाईमपास. आयुष्यातला एक दिवस खूप सुंदर आनंदात घालवायला अजून काय पाहिजे आपल्याला, नाही का. आणि हो, सुरुवातीला मी जे तुम्हाला 4 प्लेस सांगितले होते ना, ते तुम्ही नक्कीच ऐकले असेल जे मी सांगितलेत. तर त्यासाठी आहे ना, तुम्ही कुठला प्लेस व्हिजिट केली आहे आणि आता कुठली एक्सप्लोअर करणार आहे, ते नक्की मला कमेंट करून सांगा. हा बोगदा होता आणि हे बघा, सगळं धुकं होतं इथे. आणि इथे एक स्पॉट आहे की जिथे ना गाडीवर पाणी पडतं, आपली गाडी पूर्ण धुवून निघते. खूप छान प्लेस आहे. आणि इथे ना शंकराचं एक मंदिर आहे. आणि इथला वडापाव जर खाल्ला, त्या शंकराच्या मंदिरापाशी एक वडापावचा स्टॉल लागतो, तो अप्रतिम वडापाव आहे तिकडे. असं धुकं तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. एवढे धबधबे होते ना, त्यातला एक धबधबा तर असा होता की तो रिव्हर्समध्ये जात होता वरती. खूप वारा होता, त्याच्यामुळे त्यातलं जे काही पाणी होतं ना, ते रिव्हर्समध्ये परत जात होतं. आणि एवढी गर्दी होती वॉटरफॉलला. तरी आम्ही कधी गेलो होतो, सॅटर्डे संडे सोडून गेलो होतो, म्हणजे लास्ट फ्रायडेला गेलो होतो आम्ही. तरीसुद्धा खूप सारी गर्दी होती. व्हिडिओमध्ये अजून काय चेंजेस केले पाहिजेत, कसे व्हिडिओ काढले पाहिजेत, कसे प्रेझेंट केले पाहिजे, तुम्हाला जर काही मला इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल की बाबा तू असं कर, असं करू नकोस, तर प्लीज मला गाईड केलं तर खूप हेल्प होईल तुमची. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता तुमचं कोणतं लोकेशनला तुम्ही ट्राय करणार आहे, मी सांगितलेल्या 4पैकी ते पण सांगा. भेटूयात अशाच युजफुल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.